जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एरवी एखादं भाषण असतं त्यावेळेला एखादंच असतं, त्याच्यामुळे जरा बरं असतं. पण या निवडणुकीच्या काळात ते रोज 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 भाषण करत जाणं, तुमच्यासाठी काय मी एकदाच बोलतो, पण मला रोज बोलायला लागतं. पण तुम्हाला बघितलं सगळ्यांना की बरं वाटायला लागतं. नयन कुठे आहे? तो आलाच निवडून. बस आता येताना मी काही होर्डिंग्स पाहिली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची. मला नाही समजली, तुम्हाला समजली असतील तर मला माहीत नाही. त्या प्रत्येक होर्डिंगच्या खाली लिहिलंय हीच ती वेळ. 5 वर्ष वेळ नव्हता का तुम्हाला अगोदर? आता तुम्हाला वाटलं हीच ती वेळ? मला फक्त एवढंच माहिती आहे की आपल्याला, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, सकाळी उठल्यावरती चहा प्यायला की आपण म्हणतो हीच ती वेळ, आता जायला लागणार. गेली 5 वर्ष यांना खिशातले राजीनामे बाहेर काढता आले नाहीत, नुसत्या धमक्या देत बसले सरकारला. आणि धमक्या कसल्या असतात? ज्या गेली 5 वर्ष तुम्ही ज्या धमक्या ऐकल्यात ना की राजीनामे देऊ राजीनामे देऊ राजीनामे देऊ, त्या धमक्या कसल्या असतात? कुठलंही पैशाचं काम अडलं आणि सरकार काम करत नाही असं कळलं की मग सांगून टाकायचं राजीनामे देऊन मोकळे होऊ. तुमच्यासाठी नाही, त्यांची कामं अडली ना की मग ही धमकी असायची. म्हणून कधी राजीनामे बाहेर नाही आले. कामं झाली की परत राजीनामे आत. मग परत पुढच्या वेळेला कुठचं काम आलं पैशाचं, होत नाही कळलं की परत राजीनामे बाहेर. 5 वर्ष मूर्ख बनवलं तुम्हाला. मी आलो होतो 2014ला पण आलो होतो, तेव्हाही तुम्हाला सांगत होतो, पण ते काय ठीक आहे. परवाकडे माझ्याकडे इथले अनेक या उपनगरामधले आणि इथले राहणारे ज्यांच्या बँकांमध्ये ठेवी होत्या, अनेक माता भगिनी मला भेटायला आल्या, अनेक बांधव मला भेटायला आले. मग ह्यातली एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, ती मध्यंतरी मेडिकल स्टुडंट्सचा नीटचा प्रश्न असो, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, बँकेमध्ये जर पैसे ठेवलेले जर समजा बुडाले तर तो प्रश्न असो, कुठलाही प्रश्न असो, या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे ज्या वेळेला अन्याय होतात आणि प्रश्न निर्माण होतात, त्यावेळेला त्या सर्व नागरिकांना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे यावं लागतं न्यायासाठी, सरकारकडे नाही जाता येत त्यांना. आणि याचं कारण म्हणजे विश्वास. ते एका विश्वासाने येतात. याचं कारण एक तर काम होईल किंवा नाही होईल. होणार असेल तर होणार म्हणून सांगितलं जातं, नाही होणार असेल तर नाही म्हणून सांगितलं जातं. परवा या, आठवड्याभराने या, 4 दिवसांनी भेटा, मग ह्यांना भेटून घ्या, मग ह्या माणसाचे ह्या माणसाला भेटून घ्या. काही नाही, आपले तुमचं येत आहेत, नुसती माणसं येत आहेत जात आहेत, हाताला काही लागत नाही. पण आपल्याकडे आल्यानंतर त्यांना न्याय मिळतो ही जेव्हा खात्री महाराष्ट्राला पटते त्यावेळेला लोक आपल्याकडे येतात. आज ती काय ती पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोकांनी ठेवी ठेवल्या. एके दिवशी काय फोन काय येत होता ना की बँक बुडाली, बँक गेली, तुमच्या सगळ्या ज्या काही ठेवलेल्या ठेवी ज्या होत्या त्या गेल्या. आयुष्यभराची कमाई त्या बँकेमध्ये ठेवायची आणि नंतर सरकारने हात वरती करायचे आणि सरकारने सांगायचं की नाही आमचा काही संबंध नाही, त्याचा संबंध रिझर्व्ह बँकेशी आहे. रिझर्व्ह बँकेशी आता देश चालवता येत नाही म्हणून केंद्र सरकारने, मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेकडनं 1,70,000 कोटी रुपये घेतले. कोणाचे पैसे? तुमचे पैसे. तुम्हाला कदाचित आठवत असेल ही गोष्ट किंवा विसरलाही असाल, मला कल्पना नाही, परंतु ती युट्यूबवरती आहे, आजही बघा तुम्ही. ती ज्यावेळेला नरेंद्र मोदी सरकारने ज्यावेळेला नोटबंदी केली त्याच्यानंतर 10 दिवसानंतर मी बोललो होतो की हा जर निर्णय चुकला तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून तुम्ही समजा. आणि त्याच्यानंतर या देशातले उद्योगधंदे बंद होत जातील, त्याचा परिणाम बँकांवरती होईल. उद्योगधंदे बंद झाल्यावरती अनेक बेरोजगार तिकडनं नोकऱ्या लोकांच्या जातील. त्या एकदा नोकऱ्या गेल्या, आज लाखो जवळपास 2 का 3 कोटी लोकांची आज नोकऱ्या गेल्या, कामं गेली. हे माझं मत नाहीये, हे वर्तमानपत्रांमध्ये आलेलं किंवा तुमच्या सोशल मीडियाच्या खात्रीलायक गोष्टींकडनं आलेल्या मी तुम्हाला गोष्टी सांगतोय. 2 ते 3 कोटी लोकांचे रोजगार गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार ज्यावेळेला होतं इथे, ते नालायक सरकार म्हणून घोषित केल्यावरती यांच्या हातामध्ये लोकांनी सत्ता दिली. हे काय सांगत होते त्यावेळेला? हे बघा, हा माझ्याकडे आता जाहीरनामा आहे, भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा जाहीरनामा आहे 2014चा. या 2014 म्हणजे सिटी कोऑपरेटिव्ह बँक, त्याचे चेअरमन आणि सगळ्या गोष्टी कोणाच्या हातामध्ये? शिवसेनेचे अनंत अडसूळ. ते आता पडले खासदारकीला. पण या लोकांच्या हातामध्ये बँका, तुमच्या ठेवी 2014च्या जाहीरनाम्यामध्ये सांगतायत सहकाराला, म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक असतील, इतर काही कोऑपरेटिव्ह गोष्टी असतील, सहकाराला सर्वकषरित्या कार्यक्षम आणि अद्ययावत करण्यासाठी तसेच सहकारातील आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे सूत्र बळकट करण्यासाठी नवा सहकार कायदा, सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल करून दोषी संचालकांकडून पैसे वसूल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. कोणती व्यवस्था आहे? ज्या पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचे जे कोणी लोक आहेत, त्याच्यावरती जे बसलेली लोक आहेत, ती कोण आहेत लोक? भारतीय जनता पक्षाचे जे आमदार होते मुलुंडला, तारा सिंग, त्यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा, म्हणजे भारतीय जनता पक्षाची सर्व लोक त्या बँकेवरती आहेत. सिटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या वरती कोण आहेत? शिवसेनेचे लोक आहेत.
तुमचे हक्काचे पैसे या बँकांमध्ये ठेवलेत, सगळ्यांनी हात वर केले. आता बँकेमधल्या ठेवी किती? तर 8,000 कोटीच्या ठेवी. आणि एकाच कंपनीला किती पैसे दिले? तर जवळपास 6 का 6,500 कोटी. ठेवी किती? 7 ते 8,000 कोटीच्या. आणि एकाच कंपनीला दिले काहीतरी 6 का 6,500 कोटी. याच्यावर कंट्रोल कोणाचाच नाही, ना सरकारचा ना रिझर्व्ह बँकेचा. कोणी बघतंय त्याच्याकडे? त्या दिवशी एक भगिनी आल्या होत्या, त्यांनी फार चांगलं सांगितलं की सरकार सांगते आमचा काही संबंध नाही, त्याचा रिझर्व्ह बँक बघेल. रिझर्व्ह बँक काय सांगते की म्हणे त्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत, नॅशनलाइज बँका ज्या असतील त्यांची जबाबदारी आमची आहे, त्यांची जबाबदारी आमची नाही. त्यांची जबाबदारी आमची नाही. परवानगी दिली कोणी? याच लोकांनी परवानग्या देऊन या बँका उभ्या राहिल्या. या सगळ्या आज डुबतायत बँका आणि जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. सरकार म्हणतं आमचा काही संबंध नाही, रिझर्व्ह बँक म्हणते आमचा काही संबंध नाही. मग त्यांच्या पैशाचं काय होणार? रिझर्व्ह बँकेकडनं सरकार पैसे काढून घेऊ शकतं, पण ज्यांच्या स्वतःच्या हक्काच्या ठेवी आहेत ते पैसे काढून घेऊ शकत नाहीत. बरं, वर तर वर त्या ज्या बँका आहेत त्यांचे जे कोणी लोक परिचयाचे लोक होते, त्या परिचयाच्या लोकांना सांगितलं आजच्या रात्रीच्या रात्री तुमच्या जेवढ्या ठेवी आहेत तेवढ्या उचलून घेऊन जा. वा रे वा. ते मी व्हिडिओज पाहिले. काल मला भेटायला परवा दिवशी ती लोक आली, कोणाच्या नवऱ्याचं ऑपरेशन आहे, हॉस्पिटलमध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये पैसे भरायला पैसे मिळत नाही आहेत त्यांना बँकेमधनं, कोणाचं शिक्षण अर्धवट राहिलंय, कोणाचं लग्न ठरलंय, लग्नासाठी आता जायचंय पण लग्नासाठी पैसे नाहीत, काढू कुठून पैसे? याच्यासाठी सरकार हातात द्यायची का हो? याच्यासाठी तुम्ही मतदान करता? अब की बार मोदी सरकार आलंय ना सरकार हातामध्ये. मग सरकार तुमच्या हातामध्ये आलंय, बहुमत तुमच्या हातामध्ये आलंय, उद्योगधंदे का बंद पडतायत? मध्यंतरी त्या ग्लुकोज काय पार्लेजी कंपनी बंद. त्यांनी सांगितलं 10,000 लोक आम्ही काढून टाकणार. 10,000? एका कंपनीमधनं 10,000 लोक, म्हणजे 10,000 त्याच्या घरातले जर 4 जण पकडले, साधारणपणे 40,000 लोक. काय करायचं काय? आज जी मुलं शिकतायत कॉलेजमध्ये आहेत, मुली ज्या शिकतायत ज्या कॉलेजमध्ये आहेत, त्यांचे वडील आई वडील आशा धरून बसले असतील की ह्यांना चांगली नोकरी मिळेल, आहेत ते जात आहेत, नव्या नोकऱ्या कुठून मिळणार आहेत? हा कोणता कारभार आहे? या गोष्टींसाठी तुम्ही मतदान करता? संपूर्ण दिवसभर आपल्या उन्हातानामध्ये उभं राहायचं आणि तुम्ही मतदान करत बसायचं, बटणं दाबत बसायची. आणि वाट्याला काय येणार तुमच्या? तर हे असलं आयुष्य. उद्या सकाळी मी त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जातोय. यवतमाळ जिल्हा आमचा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध? तर सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा. काय पण जिल्ह्याला काय नाव झालंय? काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. त्या आत्महत्या आम्ही रोखू म्हणून जे सरकार सांगून सत्तेवरती आलं, त्यांच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 14,000? माझ्याकडे आता इथे स्क्रीन नाहीये, तो फोटो दाखवा जरा, तो त्या शेतकऱ्याचा आत्ताचा. आत्ता मला फोटो आलाय. आज मुख्यमंत्र्यांची सभा असताना तिथे एकाने भारतीय जनता पक्षाचा टी शर्ट घातलाय, पुन्हा आणूया आपले सरकार.
असा टी शर्ट घालून एका शेतकऱ्यांनी 35 वर्षाच्या पोरांनी आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांची सभा सुरू होण्याच्या अगोदर हा आत्महत्या केलेला फोटो तुम्हाला असं वाटतं की ते कोणाला तरी पाठवा, सगळ्यांना पाठवून देतो. मुख्यमंत्र्यांची सभा सुरू होण्या अगोदर भारतीय जनता पक्षाचा टी शर्ट घालतो. किती किती टोकाला राग गेला असेल त्याचा. चौदा 14,000 शेतकरी आत्महत्या करतायत, तुमच्याकडचे उद्योग जात आहेत, शेती बर्बाद झाली आहे, शहरं बर्बाद होत आहेत. शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये देत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उर्वरित रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण करून खड्ड्यांचा प्रश्न आम्ही निकाली काढू. हे 2014च्या गोष्टी आहेत. हे तुम्ही अजूनही खड्ड्यात आहात. मी काल परवाकडे सांगितलं ना, आता एक उदाहरण म्हणून नाशिक माझ्याकडे तर यादीच्या यादी आहे की जे टू व्हीलर चालवतात, 2 चाकी ज्या बाईक वगैरे जे चालवतात, खड्डे चुकवताना अपघातात गेले. आता परवा ठाण्याला पण एक मुलगी गेली, स्कूटर घेऊन घरातनं निघाली होती स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला. समोर खड्डा आला, चुकवायला गेली, बॅलन्स गेला, खाली पडली, अंगावरनं ट्रक गेला. लग्नाची खरेदी करायला निघाली होती. कशातनं मृत्यू आला? एका शिल्लक गोष्टीतनं. आमच्या रस्त्यामध्ये खड्डे आहेत. मागे आमच्या संदीप देशपांडेनी खड्ड्यामध्ये कंत्राटदाराला उभा केला होता. नाशिकला जे काम झालं, मला खरंच कधी कधी कळत नाही, मला लोकांचंही कळत नाही. मला नाशिकमध्ये जे काम झालं, नाशिकमधले लोक सांगत होते की ह्याच्या अगोदर कधी इतकी कामं झाली नाहीत नाशिकमध्ये आणि इतक्या जलद गतीने पुढच्या काही वर्षात कामं होतील की नाही आम्हाला शंका आहे, असं सांगत होते. भारतीय जनता पक्षाचा काही कशाला संबंध नव्हता. तिथे महानगरपालिका माझ्या हातात काढून भाजपच्या हातात दिलीत तुम्ही. मग नक्की काय हवंय, काय मला एकदा कळू तर देत. नुसतं हे जे काही बाबा समोर जे काही चित्र उभं करणार, याच्यातनं जर समजा तुम्ही मतदान करणार असाल आणि तुमच्या आयुष्यात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती जर मतदान होणार नसेल, जे कामं करतायत त्यांना जर मतदान होणार नसेल, कोण तुमच्यासाठी कामं करेल? कशासाठी कामं करतील? कामं न करता जर समजा फक्त सांगितलं जाणार असेल, आज पण अमित शहा येतात महाराष्ट्रामध्ये आणि प्रचार करतायत की काश्मीरमधलं आम्ही किती कलम काढून टाकलं, ते 370 कलम आम्ही काढून काढलं असेल, अभिनंदन. पुढे आज महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत, त्या महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल कोणाला बोलायला ह्यांची हिंमत होते का? नाही होत. कारण त्यांना माहिती आहे की कामाबद्दल बोलून ह्यांच्याकडे काही होत नाही. हे काही मतदान कामावरती करत नाहीत. ह्यांना भावनेला हात घातला तर हे मतदान करतात. नंतर बसतील 5 वर्ष रडत, आमचे पैसे बुडाले, आम्ही खड्ड्यातनं जाताना माझा मुलगा गेला, माझी मुलगी गेली, आमच्या नोकऱ्या गेल्या. नंतर बसतील 5 वर्ष रडत. पण मतदानाच्या दिवशी हे भावनेवरती मतदान करतात. कशाला हवंय? कोण कशासाठी तुमच्यासाठी कामं करेल? तुम्ही मुंबईमधले रस्त्यावरचे खड्डे बघा, तुम्ही ठाण्यामधले रस्त्यावरचे खड्डे बघा, जा नाशिकमध्ये आहेत का बघा. हे मला कोणी सांगितलं? मी तुम्हाला सांगतो, पत्रकारांनी सांगितलं, चॅनलच्या पत्रकारांनी मला सांगितलं की त्यांना गेले 5 वर्ष हे चॅनलचे हेड्स इकडे असतात, चॅनलचे त्यांचे ऑफिसेस इकडे असतात. त्या ऑफिसमध्ये लोक सांगायचे आता आपण मुंबईमधले खड्डे बघूया, मग खड्डे दाखवले जायचे. मग आता आपण पुण्यामधले खड्डे बघूया, मग पुण्यामधले खड्डे दाखवले जायचे. आता आपण ठाण्यामधले खड्डे बघूया, मग ठाण्यामधले दाखवले जायचे. आता आपण नागपूरमधले खड्डे बघूया, मग नागपूरमधले खड्डे दाखवले जायचे रस्त्यावरचे. आता आपण नाशिकमधले बघूया. तर ते तिथले चॅनलचे लोक सांगायचे
आम्ही फुटेज पाठवू शकत नाही कारण इथे खड्डे नाहीत. का खड्डे नाहीत? कारण ज्या वेळेला रस्त्यांची कामं ज्या वेळेला नाशिकमध्ये आपण सुरू केली त्यावेळेला त्या सगळ्या कंत्राटदारांना सांगितलं होतं तुमच्याकडनं कोणालाही 1% द्यायचा नाही, 1% द्यायचा नाही कोणालाही. पण रस्त्यामध्ये जर खड्डा मला दिसला तर त्या खड्ड्यात घालून तुला मारणार. कंत्राटदार कोण? तेच जे वर्षानुवर्ष तिकडे रस्ते बनवत आहेत. अगोदर खड्डे होते, जेव्हा त्यांना समज दिली त्याच्यानंतर खड्डे नाहीत. म्हणजे खड्डे विरहित रस्ते होऊ शकतात. होऊ शकतात की नाही? त्या नाशिकला एक धरण आहे, शहर वाढलं, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पहिल्या 5 वर्षामध्ये तिकडनं आपण दुसऱ्या धरणामधनं पाईपलाईन टाकून आता तिकडचा नाशिकचा प्रश्न, जरी उद्या शहर वाढलं तरी पुढची साधारणपणे 40 ते 50 वर्ष नाशिक शहराला पाण्याचा कधीही त्रास होणार नाही. काही उपयोग नाही टाळ्या वाजवून. कामांवरती मतदान नाही होत. कितीही कामं नाही केली, कितीही तुमचा बट्ट्याबोळ केल्या, कितीही तुमच्या आयुष्यावरती वरवंटा फिरवला तरी भावनेच्या आधारावरती तुम्ही मतदान दुसऱ्यांना करतच बसणार. आमच्या शहरामधले डम्पिंगचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न अजून सुटत नाहीत. नाशिकमधला सुटला. तिकडे नाशिकमध्ये खत प्रकल्प निर्माण केला आपण, कचऱ्यापासून खत, आणि खत आज शेतकरी घेऊन जात आहेत. मुंबईमध्ये काय झालं? काही नाही झालं. त्या डम्पिंग ग्राउंडचा वास घेत 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 तुम्ही जगा. हे असंच होत राहणार. मी तुम्हाला सांगतो ना, याने तुम्हाला जोखलंय सगळ्यांनी. या सगळ्यांना तुम्ही काय आहात ते कळलंय. म्हणून या लोकांची हिंमत होते आरे मधली झाडं कापायची. न्यायालय, या न्यायालयांवरती विश्वास ठेवावा न विश्वास ठेवावा, काय चाललंय त्यांचं सरकारबरोबर संगनमताने कसले निर्णय देताय तुम्ही? शुक्रवारी रात्री निर्णय देतात झाडं कापण्याचा, जो इतकी वर्ष प्रलंबित होता प्रश्न, तो आता एका दिवसात एका रात्रीमध्ये न्याय देऊन टाकलात. झाडं कापता येतील म्हणून. जे सरकारला हवं होतं, माणसं तयार होती, निर्णय आला रात्रीचा, रात्रीच्या रात्री 2700 झाडं कापून टाकली. कापून टाकल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतायत नाही नाही, आमच्या हातात सरकार आल्यावरती आम्ही त्याला जंगल म्हणून घोषित करू. का परत आता गवत लावणार का तिकडे? आता येडे बनवतात तुम्हाला. कालच त्यांचा जाहीरनामा आलाय शिवसेनेचा, आरे बद्दल एक ओळ नाहीये. या बँकांमधनं बुडालेल्या पैशांबद्दल काही म्हणणं नाहीये त्यांचं. नवीन रोजगार कसा आणणार आहेत, कोणते उद्योगधंदे येणार आहेत, काही नाही. बस आणणार आहोत, करणार आहोत. याचं कारण ज्यावेळेला सभा होता त्यावेळेला तुमच्यातनं कोणी उभा राहत नाही आणि त्यांना विचारत नाही की मग 5 वर्ष तुम्ही काय केलं, झक मारलीत. भीतीच नाही तुमची. ते काल परवाचं उदाहरण बघा, मी सांगतोय सतत, प्रत्येक सभेत सांगतोय. त्या मेक्सिकोमध्ये रस्त्यामध्ये खड्डे होते, काहीतरी रस्ते नादुरुस्त होते. तिकडचा जो मंत्री होता त्या मंत्र्याच्या हाताला दोऱ्या बांधल्या लोकांनी, गाडीला आणला आणि फरफटत नेला त्याला. ज्यांच्याकडे मतांचे भिका मागायला तुम्ही येता ना, त्यांची भीती पण असली पाहिजे.
पण ती नाहीच आहे तुमची. आज केवढे प्रश्न, ज्या शहरामध्ये तुम्ही राहताय या इथे तुम्हाला लोकलने प्रवास करता येत नाहीये आणि तुमचे पंतप्रधान काय सांगतात, आम्ही बुलेट ट्रेन आणू. आज इथेही कोणी गुजराती समाजाचे अनेक लोक आले असतील जे 2-2, 3-3 पिढ्या इथे राहणार आहेत. कोणाला जायचं 2 तासात अहमदाबादला आणि जाऊन करायचं काय. तुमचा तर काही प्रश्नच येत नाही. ₹1,10,000 कोटी रुपयांचं कर्ज काढतायत जपानकडनं आणि जपानकडनं कर्ज काढून ते कर्ज तुमच्या डोक्यावर का. आमच्या पंतप्रधानांना वाटलं की मुंबईपासून अहमदाबादपर्यंत एक बुलेट ट्रेन करावी. आज ज्या मुंबईवरनं गुजरातला ज्या लोकल जात आहेत, म्हणजे ज्या ट्रेन जात आहेत त्या जवळपास 48% रिकाम्या जात आहेत का 45% रिकाम्या जात आहेत. बुलेट ट्रेनचं काय घेऊन बसलात. आता नवीन त्यांनी काढले फंडा होर्डिंग. आता मी काल परवा वाचलं, रायगडावरती आता 600 कोटी रुपये खर्च करणार आहेत. 600 कोटी रुपये आले कुठून. त्या कल्याण डोंबिवलीला 6,000 कोटी रुपये देणार होते, त्याचं काय झालं. काही नाही बोलत त्याच्यावरती. आता त्या छत्रपतींच्या पुतळ्याचं काय झालं, आमच्या समुद्रात उभा करणार होतात. नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर तो तुमचा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन पाण्यामध्ये काहीतरी टाकून आले. मला तर कधी कधी वाटतं परत बोटीत बसवावं आणि सांगावं जागा दाखवा परत कुठे टाकलं ते. काही नाही, आपले नाटकं करतात काहीतरी, आपल्याला जाऊन फुलं बिलं व्हायची. काँग्रेसचं सरकार असल्यापासून तेव्हापासून सांगतायत, त्यांच्या एक डोक्यात टूब आली काँग्रेसच्या काळामध्ये, महाराजांचा पुतळा समुद्रात बसूया. मग ते गेले, हे आले, हे बोलले नाही आम्ही बसवणार, आम्ही पहिली फुलं टाकणार. काय झालं त्याचं, काही नाही. फक्त भावनेला हात घालायचा. आता रायगडचं काहीतरी म्हणे 600 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत. म्हणजे आता रायगडच्या नावावरती आता परत तोडपाणी सुरू यांच्या. खरं तर हे सुरुवातीलाच व्हायला पाहिजे होतं. मी काँग्रेसचं सरकार असल्यापासून सांगतोय हे असले पुतळे उभे करू नका. या पुतळ्यांनी काही होणार नाहीये. आमच्या शिवछत्रपतींचं खरं स्मारक जर कुठचं असेल तर त्यांचे गडकिल्ले आहेत, ते पहिले नीट करा, ते चांगले करा. आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय दाखवायचं. खरं तर तो इतिहास आहे की आमचा राजा कोण होता, काय होता, अजूनही आम्ही त्याचं नाव का घेतो हे त्या गडकिल्ल्यावरती गेल्यावरती कळतं. आज तुमची आमची ओळख कोणामुळे ओळख आहे. कोण तुम्ही आज. महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे कोण. मराठी, मराठी म्हणजे कोण. आम्ही शिवछत्रपतींच्या भूमीतले. आमची ओळख ही आहे. त्याच्यावरती खेळ करत बसता तुम्ही. आता त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही की त्या समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं. तुम्हीही विचारायला तयार नाहीयेत, पत्रकारचा संबंधच येत नाही. मला विचारतील ते, पण तिकडे नाही. तिकडे गेले की ती झीप लावलेली असते, पॅन्टला लावतात ना झीप, अशी बंद केलेली असते ती. त्यांना उलटे सुलटे कुठचेही प्रश्न विचारले जात नाहीत सत्ताधाऱ्यांना. कारण मालक ओरडला तर काय करायचं, न विचारलेले बरे. मला सांगतायत, मला काल पण कुठेतरी होतं, तुम्ही आंदोलन अर्धवट सोडता. मी आजपर्यंत जे हातात घेतले ते पूर्ण सोडले. एक तर पूर्ण सोडलं, अर्धवट काही सोडत नाही आपण. हे मी माझ्याबद्दल बोललो.
मला राज ठाकरे किंवा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हातामध्ये घेतलेलं एक आंदोलन दाखवायचं जे मी राज ठाकरेंनी अर्धवट सोडलं. एक आंदोलन. महाराष्ट्रामध्ये हे जे काही टोल नाके जे बसवले गेले आणि ज्याच्यावरनं जी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची जी लूट सुरू होती त्याच्या विरोधामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं, 78 टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद केले. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर झालं. मला विचारतायत पण मग त्या बाकीच्या टोल नाक्याचं काय? अरे गधड्यांनो, ह्यांना विचारा ना. यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे की आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू म्हणून. यांची काहीच जबाबदारी नाही. त्या एल्फिन्स्टनला ज्या वेळेला तो जिना पडला, तो ब्रिज पडला, त्याच्यानंतर इतकी माणसं गेली, जवळपास किती माणसं गेली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण मोर्चा काढला होता त्या रेल्वेच्या आस्थापनांना, तिकडे भेटायला गेलो होतो आपण, तेव्हा आपण मोर्चा काढला होता. तेव्हा त्यांना सांगितलं होतं 15 दिवसाच्या आत रेल्वेच्या आजूबाजूची सगळी जमीन फेरीवाल्यांपासून मुक्त तुम्ही करणार आहात का आम्ही करायची आहे? 15 दिवस देतो, तुम्ही करा. 16व्या दिवशी आमची लोक जातील. 15 दिवस काही केलं नाही. 16व्या दिवशी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रत्येक जेवढी रेल्वे स्टेशन आहेत सगळीच्या सगळी साफ करून टाकली. अनेकांना प्रश्न पडला की अरे असं रेल्वे स्टेशन आम्ही पाहिलंच नव्हतं. कित्येक जण तर संध्याकाळी उतरल्यानंतर घरी चाललोय का कुठे चाललोय त्यांना कळेच ना. त्याच्यानंतर सरकारची जबाबदारी नाही की परत तिथे फेरीवाले येऊ नयेत म्हणून? नाही. त्यांना नाही कोणी प्रश्न विचारणार, प्रश्न मला विचारणार. मग पुढे काय झालं? तुम्हाला आठवत असेल त्या आझाद मैदानवरती रजा अकादमीच्या मुसलमानांनी मोर्चा काढला होता आणि त्यावेळेला आमच्या पोलिसांना मारले होते. यांच्या पण ओबी व्हॅन जाळल्या होत्या. पत्रकारांना देखील धक्काबुक्की झाली होती. आमच्या कॉन्स्टेबल महिला पोलीस ज्या होत्या त्या महिला पोलिसांना तर तिथल्या त्या सगळ्या लोकांनी, त्या झुंड्यांनी सगळ्यांनी आतमध्ये घेतले आणि त्यांचे कपडे फाडले होते. त्यांच्या इज्जतीवरती हात घातला होता. त्यांच्या विरोधातला विराट मोर्चा जो काढला होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला होता. हे बाकीचे पक्ष होते कुठे? आणि ज्या वेळेला ती माणसं सगळे ते काय रजा अकादमीचे जी काही लोक होती त्यांनी ज्यावेळेला आमच्या पोलिसांवरती हात टाकला त्यावेळेला आमच्या पोलिसांनी जेव्हा मारायला सुरुवात केली त्यावेळेचे मुंबईचे पोलीस कमिशनर, हे पोलीस कमिशनर आमच्या पोलिसांना ओरडत आहेत, हात नाही लावायचा, त्यांना हात नाही लावायचा. यांची हिंमत कधी होते हात लावायची? ज्यावेळेला आमच्या दहीहंडीचे थर ज्यावेळेला चढत असतात त्यावेळेला यांची हात लावायची हिंमत होते. आमच्या गणपतीच्या मिरवणुका निघत असतात त्यावेळेला यांची हात लावायची हिंमत होते. गणपतीच्या आमच्या ज्यावेळेला 10 दिवसाचे गणपती असतात, सार्वजनिक गणेशोत्सव ज्यावेळेला आपल्याकडे साजरा होतो, तो सार्वजनिक गणेशोत्सवाला तंबू बांधायचा नाही, काय ते मंडप बांधायचा नाही. मी सांगितलं त्यावेळेला तो आमचा सण आहे, आम्हा हिंदूंचा मराठी सण आहे, तो मंडप बांधले जाणार. दहीहंडी हा आमचा पारंपरिक सण आहे, तो होणार. बाकीचे कुठे होते त्यावेळेला? बाकीचे बोलायला तयार नव्हते. त्यावेळेला ते कमिशनर ज्यावेळेला पोलिसांवरती अंगावरती गेले, त्याचे व्हिडिओ ज्यावेळेला मी पाहिले त्यावेळेला मी पहिली तेव्हा मागणी केली की आत्ताच्या आत्ता मुंबईचे पोलीस कमिशनर जे आहेत त्यावेळेला ते आरोप पटनाईक होते, यांना आत्ताच्या आत्ता काढून टाका. माझी मागणीच ती होती की आत्ता यांचा राजीनामा द्यावा. 2 दिवसात मुंबईच्या पोलीस कमिशनरला काढून टाकण्यात आलं होतं त्यावेळेला. 2 दिवसात आम्ही आंदोलन अर्धवट सोडतो काय? महाराष्ट्रामध्ये जेवढी थिएटर्स आहेत त्या थिएटर्सना मराठी चित्रपट लागत नव्हते. सकाळी 10 वाजताची वेळ दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळायला लागले. हे कुठे होते सगळी लोक तोपर्यंत?
आजपर्यंत इतकी आंदोलनं केली, इतक्या गोष्टी केल्या गेल्या 10-13 वर्षामध्ये इतकी आंदोलनं झाली. कालच मी सांगितलं ना, आपलं रेल्वे भरतीचं आंदोलन झालं होतं. त्या रेल्वे भरतीच्या आंदोलनामध्ये ते आंदोलन जेव्हा झालं, माझ्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना, माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मुलींना इथे नोकऱ्या उपलब्ध होत असताना त्यांना कामं मिळाली पाहिजेत, बाहेरून का लोक येत आहेत? ते ज्या वेळेला आंदोलन झालं त्याच्यानंतर माझ्यावरती काय 90-95 केसेस टाकल्या, माझ्या सहकाऱ्यांवरती, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. या हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सने तर देशभर असा राज ठाकरे विलन आहे असाच रंगवला. आठवतं ना किती बोलत होते त्यावेळेला ते हिंदी चॅनलवाले आणि इंग्लिश चॅनलवाले? केवढं चालायचं ते, ये देखो राज ठाकरे ने उगला जहर. त्याच्यानंतर 2018 गुजरातमध्ये एक घटना घडली आणि गुजरातमध्ये एक घटना घडल्यानंतर तिकडचे कल्पेश ठाकोर नावाचे एक व्यक्ती आहे आणि मग त्यांच्या सगळ्या लोकांनी तिथले जेवढे बिहारचे आणि यूपीचे लोक होते त्यांना मारले आणि गुजरातमधनं हाकलून दिले. 20,000 झाल्या का हो केसेस? झाली का हो बोंबाबोंब देशभर? का गुजरात नरेंद्र मोदींचा गुजरात, अमित शहाचा गुजरात म्हणून तुम्ही काही चॅनलवाले दाखवणार नाहीत? ज्यावेळेला तिकडनं 20,000 माणसं ज्यावेळेला तुम्ही मारून बाहेर काढता तिथे कोणी विलन ठरवलं जात नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी ज्यावेळेला मी आवाज चढवतो त्यावेळेला तुम्ही माझ्यावरती केसेस टाकता. नंतर काय झालं? त्या अल्पेश ठाकोर नावाच्या माणसाला भारतीय जनता पक्षामध्ये रीतसर प्रवेश दिला गेला. ते चालतं, पण इथे नाही. याचं कारण तुमचं अस्तित्व ह्यांना संपवायचंय. या शहरांमधलं, या मुंबई शहरांमधलं हे तुमचं जे अस्तित्व आहे, मराठीचं अस्तित्व आहे, हे या लोकांना संपवायचंय. त्याच्यामुळे सतत तुम्हाला एक भीती घातली जाते, बाकीच्या राज्यात नाही, कारण त्यांना ते यायचंय इथे. ही जी बुलेट ट्रेन आहे ना, ही तोच मार्ग आहे जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला जी काही जखम आहे ना ती भरून काढण्याचा हा मार्ग आहे. त्याच्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहेत, त्याच्यासाठी हे उद्योग सुरू आहेत. पण आम्ही गाफील, आम्हाला समजतच नाही. आम्ही आज विसरून जातो, लगेच आम्ही व्हॉट्सअपवरती कामाला लागतो, लगेच आम्ही टेलिव्हिजन चॅनल, आम्ही नवीन पिक्चर कुठचा आलाय, नवीन कुठच्या गोष्टी आल्या आहेत. अभिमान कसला असतो माहिती आहे? अभिमान कशाला म्हणतात? मी आत्ता ममता बॅनर्जींना भेटायला गेलो होतो कलकत्त्याला. त्यांच्या जेव्हा इमारतीमध्ये आतमध्ये गेलो, लिफ्टने वर चाललो होतो, लिफ्टचा दरवाजा उघडला, मी आतमध्ये गेलो. काय ऐकलं असेल मी? ममता बॅनर्जींचं मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये आत शिरलो आणि आतमध्ये बंगाली किशोर कुमारची गाणी लागली होती. आमच्याकडच्या मंत्रालयामध्ये कधी लता मंगेशकरांची गाणी लागतील का हो? आशा भोसलेंची कधी गाणी लागतील? मराठी गाणी लागतील आमच्याकडे? आमची लोक सत्वच विसरलेले आहेत सगळं. आपण कोण आहोत? आपण कोणत्या भूमीतले आहोत? ज्याला मराठा साम्राज्य, जी मराठेशाही ज्याला म्हणतो, आम्ही अटकपर्यंत गेलो, आम्ही अफगाणिस्तानपर्यंत गेलो. आमच्या लोकांनी अटक नावाच्या किल्ल्यावरती आमचा भगवा फडकवला, म्हणून आम्ही म्हणतो की बाबा आम्ही अटके पार झेंडे फडकावले. हे बोलणारा महाराष्ट्र आज हतबल हातावर हात ठेवून बसलाय. या असल्या थंड लोकांचं नेतृत्व मला नाही करायला आवडत. तुम्ही जर तुमचा राग व्यक्त करणार नसाल, तुमच्या पोटातली आग बाहेर येणार नसेल, कशाला यांचं नाव घ्यायचं? काही आवश्यकता तरी आहे का? थंड बसून निमूटपणे जर समजा येणाऱ्या कोणाही कडनं जर समजा तुम्ही अन्याय अत्याचार जर सहनच करत बसणार असाल, कशासाठी आपण कशासाठी निवडणुका लढवतोय?
म्हणून ही जी निवडणूक आहे ना, या निवडणुकीला म्हणून मी हा निर्णय घेतला, जाणून बोजून हा निर्णय मी घेतला की या वेळेला या महाराष्ट्राला खरी गरज जी आहे ती एका खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे, एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. नाही तर तुम्ही तुमचा आवाज कधी आणणार बाहेर? तुमच्या वेदना तुम्ही कधी सांगणार आहात? कोणाला सांगणार आहात? जर सत्ताधारी जर नुसते बसणार असतील आणि तिकडेच जर होणार असेल आणि विरोधी पक्ष नावाची काही गोष्टच नसेल, त्यांच्या लहरीप्रमाणेच राज्य चालणार. त्यांच्या आरेला कोणीतरी कार्य तर केलं पाहिजे. त्यांच्या समोर उभं राहून तुमच्या ठेवी ज्या आहेत त्या ठेवींबद्दल कोणी त्यांना विचारलं तर पाहिजे, त्यांच्याशी भांडलं तर पाहिजे, नामोहरम तर केलं पाहिजे. या ठेवी परत तुम्हाला मिळतील, मुलांना परत त्यांच्या नोकऱ्या मिळतील, नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील, परत आत्महत्या होणार नाहीत. या सगळ्या गोष्टींसाठी तिथे कोणाचा तरी अंकुश हवा, कोणाचा तरी वचक हवा, याच्यासाठी विरोधी पक्ष हवा. खरं तर आज केंद्रामध्ये पण विरोधी पक्षाची गरज आहे, मोठ्या प्रमाणावरती विरोधी पक्षाची गरज आहे. कोणी नाही, आमच्याकडे विरोधी पक्ष होता, काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताच भाजपमध्ये गेला. आम्ही या सगळ्या गोष्टी हसण्यावरी नेतो. आज अनेक काँग्रेसमधले, अनेक राष्ट्रवादीमधले ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप असलेली माणसं आज तिथे भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यांना तिकीट देण्यात आली. म्हणजे पुन्हा डोक्यावरती परत तुमच्या तेच. मग बदल काय झाला? बदल झालाच नाही. याला कोण प्रश्न विचारणार आहेत? यांच्यासमोर कोण उभं राहणार आहे? हा आज महाराष्ट्राच्या समोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. की येणाऱ्या जी विधानसभेची निवडणूक आहे, जे मतदान होणार आहे, 21 तारखेला जे मतदान होणार आहे, त्यावेळेला तुमची जबाबदारी तुम्ही नीट पाळली पाहिजे. या लोकांच्या नादी लागून पुन्हा आपल्या आयुष्यावरती वरवंटा तुम्ही फिरवून घेता कामा नये. खरं तर त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये. खरं तर तो बोलण्याचा अधिकार आज मला आहे आणि मला तुम्हाला सांगायचंय, हीच ती वेळ आहे. ते त्यांचा अधिकार गमावून बसलेले आहेत. ते त्यांचा अधिकार गमावून बसले आहेत. म्हणून मी आज जो तुमच्या समोर इथे हात पसरून जो आलेलो आहे, तो तेवढ्यासाठीच आलेलो आहे की येणाऱ्या 21 तारखेला जिथे जिथे माझे उमेदवार आहेत सगळ्याच ठिकाणी पोहोचणं मला अशक्य आहे. परंतु या टेलिव्हिजन माध्यमातनं किंवा सोशल मीडियामधनं किंवा ते काय तुमचे यूट्यूब जे काय असेल, याच्यातनं जे काही मी बोलतोय ते जरूर ऐका, समजून घ्या मी काय बोलतोय, समजून घ्या ही तळमळ काय सांगतेय. आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तुमच्या कोणी मित्रपरिवार असतील, जे कोणी नातेवाईक असतील, त्यांना एवढं निक्षून सांगा की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं. आज माझ्या इथले माझे उमेदवार नयन कदम, राजेश येरोणकर, हेमंत कांबळी सगळे टगे आहेत. प्रत्येकाच्या आतमध्ये एक आग आहे, प्रत्येकाच्या मनात या सरकारबद्दल एक राग आहे. तुमच्या भावना या तिथे विधानसभेमध्ये बोलण्यासाठी, उतरवण्यासाठी, त्यांच्यासमोर उभं राहण्यासाठी, त्यांच्या आरेला कार्य करण्यासाठी म्हणून माझे जे काही सहकारी उमेदवार जे काही महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक ताज्या घडामोडी व बातम्या यासाठी चावडीन्यूज.com या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका.